नमस्कार मित्रांनो, मी अश्विन महाजन आपले मनपूर्वक स्वागत करतो आपल्या आवडते यूट्यूब चॅनल अश्विन महाजन कॉम्पिटेटिव्ह मंत्राजमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या भाग क्रमांक 2, ज्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत 13ची कसोटी, 14ची कसोटी, 15ची कसोटी, 16ची कसोटी, 18ची कसोटी आणि 20ची कसोटी. तर मित्रांनो, वेळ न गमावता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. ठीक आहे. तर आपण सर्वात पहिले बघणार आहोत ती म्हणजे 13ची कसोटी. आता ही 13ची कसोटी काय आहे पहा, लक्षात घ्या. तर 13ची जी कसोटी आहे हिला आता अभ्यासासाठी आपल्याला याच्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासायच्या आहे. आता ही 13ची जी कसोटी आहे ही सर्वात पहिले आपण अभ्यासणार आहोत 3 अंकी संख्येसाठी आणि नंतर अभ्यासणार आहोत 3 पेक्षा जर जास्त अंक एखाद्या संख्येमध्ये असेल तर त्यासाठी. तर मित्रांनो, पहिला जो भाग यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे तो अभ्यासायचा आहे 3 अंकी संख्येसाठी. ठीक आहे. आता 3 अंकी संख्येसाठी म्हणजे का बरं? आता 2 अंकी संख्या असेल तर तुम्ही 13चा पाढा तुमचा पाठच असतो, त्यामुळे तुम्ही अगदी सोप्या रीतीने त्याला चेक करू शकता की त्याला 13ने भाग जातो की नाही. पण जर 3 अंकी संख्या असेल आणि त्या 3 अंकी संख्येला एखादी 3 अंकी संख्या दिली आहे आणि तिला 13ने भाग जातो की नाही हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर कसं अभ्यासायचं? तर मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे पहा, मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. पहा काय करायचं. उदाहरणार्थ मी एखादी संख्या घेतो. असं समजा की ABC अशी 3 अंकी एक संख्या आहे. एक संख्या म्हणून मी हिला नाव घेतोय ABC. तुम्ही XYZ म्हणू शकता, PQR म्हणू शकता, काहीही. तर समजा हा एकक स्थानचा अंक आहे, हा दशक स्थानचा अंक आहे आणि हा शतक स्थानचा अंक आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, आपल्याला बघायची आहे 3 अंकी संख्येसाठी 13ची कसोटी. तर तुम्ही काय करायचं, तर तुमचा एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा आणि शतक स्थानचा अशी 3 अंकी संख्या तुम्हाला दिली. तुम्ही करायचं काय मित्रांनो, हा जो एकक स्थानचा अंक आहे, उदाहरणार्थ आता इथे C आहे समजा. ठीक आहे. तर हा जो C असेल या C ची चौपट, म्हणजे तुम्ही काय करायचं, हा दिलेला जो C आहे, जो तुमचा एकक स्थानचा अंक आहे याची चौपट, याची जी येणारी चौपट आहे हिला काय करायचं तुम्हाला, हिला याची बेरीज करायची. कोणासोबत? उरलेली जी संख्या आहे, म्हणजे ही जी AB संख्या दिसत आहे ही उरलेली जी संख्या आहे याच्यामध्ये या संख्येला काय करायचं आहे तुम्हाला, अधिक करायचं आहे, त्या दोघांची बेरीज करायची. आणि जी याची बेरीज येणार त्या बेरजेला जर 13ने भाग जात असेल, याची जे काही इथे बेरीज येणार त्या बेरजेला जर 13ने काय होत असेल, निशेष भाग जात असेल, तर समजून जायचं की त्या 3 अंकी संख्येला 13ने निशेष भाग जातो. पहा, अगदी सोपा आहे. मी काय म्हटलं, जरा व्यवस्थित लक्षात घ्या की तुम्हाला उदाहरणार्थ काय म्हटलं मी, ही एखादी 3 अंकी संख्या दिलेली आहे तर तिचा एकक स्थानचा जो अंक असेल त्याची जी चौपट आहे त्या चौपटीला, म्हणजे त्या संख्येच्या चौपटीला, जे एकक स्थानच्या अंकाची चौपट येणार त्या संख्येला, त्या संख्येमध्ये उरलेली जी संख्या आहे, म्हणजे शतक आणि दशक स्थानची मिळून जी 2 अंकी संख्या उरलेली असेल त्या संख्येसोबत त्याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. त्या बेरजेला जर 13ने भाग जात असेल तर समजून जायचं की त्या पूर्ण दिलेली जी 3 अंकी संख्या आहे तिला 13ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ मी आता एक उदाहरण घेतो. उदाहरणार्थ 169. तुम्हालाही माहीत आहे 13चा वर्ग आहे 169. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण वर्ग, वर्गमूळ, घनमूळ हे सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. तर आता समजा ही दिलेली. आता 9 हा झाला एकक स्थानचा अंक. पहा, मला काम फक्त एकक स्थानच्या अंकाचा आहे आणि हा 16 जो आहे तो अलग आहे. तर मी काय करणार, हा 16 अंक मी इथे आहे तसाच लिहून घेणार आणि जो एकक स्थानचा अंक आहे म्हणजे 9, त्या 9ची मी चौपट करणार, म्हणजे मी 4 गुणिले 9 करणार. तर मी आता बघणार किती येणार, तर याची बेरीज येणार 16 अधिक 9 36, म्हणजे हे झाले किती, 52. आता मी बघणार 13ने 52ला भाग जातो का? हो जातो. 13चा कितीचा भाग जातो? 4चा भाग जातो. तोही निशेष भाग जातो. म्हणजेच याचा अर्थ की 169 या संख्येला 13ने निशेष भाग झाला. अगदी सोपा आहे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं का नेमकं करायचं काय. पहा, जी कोणती 3 अंकी संख्या असेल त्या 3 अंकी संख्येसाठी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारे तुमच्याला काय करू शकता, तुम्ही त्याला तिथे चेक करू शकता की त्या संख्येला 13ने भाग जाणार की नाही.
ठीक आहे. आता समजा उदाहरणार्थ मी आणखी एक संख्या घेतली. उदाहरणार्थ मी संख्या घेतली 533. पहा, मी संख्या घेतली कोणती? 533. ओके. आता 533 ही संख्या आहे, मी इथे लिहितो 533 ही संख्या आहे. तुम्हाला करायचं काय मित्रांनो? पहा, 533 आहे, तुम्ही एकक स्थानचा अंक विचारात घ्यायचा. पहा, तुम्ही काय लक्षात घ्यायचं? एकक स्थानचा जो अंक आहे त्याला विचारात घ्यायचा, त्याची चौपट म्हणजे 3 ला 4ने हे करायचं आणि हिला अधिक करायची. कोणासोबत? जी उरलेली आपली संख्या आहे 53, याच्यासोबत हिला काय करायचं? अधिक करायचं. म्हणजे हा 53 अधिक हा 12 म्हणजे किती झाले? 65. मी आता चेक करणार, 65ला 13ने भाग जातो का? तर 65ला 5चा निशेष भाग जातो. म्हणजेच याचा अर्थ की ही जी 533 संख्या आहे, या 533 या संख्येला 13ने निशेष भाग जाणार. म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले लक्षात ठेवायचं आहे का तुमच्याजवळ जर एखादी 3 अंकी संख्या दिलेली असेल आणि तिला 13ने निशेष भाग जातो की नाही, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे? एकक स्थानच्या अंकाची चौपट ती तुम्हाला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. कोणासोबत? उरलेल्या 2 अंकी संख्येसोबत. म्हणजे शतक आणि दशक स्थानच्या अंकापासून जे बनलेली 2 अंकी संख्या आहे त्याच्यामध्ये तिला काय करायचं आहे? बेरीज करायची, अधिक करायची आहे त्यामध्ये करून. आणि जे तुम्हाला उत्तर मिळणार त्याला जर समजा 13ने भाग जात असेल तर समजून जा की तुमची दिलेली जी संख्या आहे त्या संख्येला 13ने निशेष भाग जातो. आणखी एखादं उदाहरण आपण घेऊया त्यासाठी. बघा, आता मी आणखी एक उदाहरण घेतोय. उदाहरणार्थ मी आणखी एक घेतो आहे 143 ही एक संख्या घेतली. आता 143 ही संख्या आहे. आता इथे आपण बघतो म्हटलं एकक स्थानचा अंक 3 आहे, तर 3ची चौपट किती होणार? 12. तर ही 12 या 14 मध्ये काय करायची आहे तुम्हाला? अधिक करायची आहे. तर किती होणार? 14 अधिक 12 तर होणार हे 26. बघा बरं, 26ला 13ने भाग जातो का? हो, निशेष भाग जातो. 13 दोन्ही 26, 2चा भाग जातो, तोही निशेष. म्हणजे 143ला 13ने 100% भाग जाणार. म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या रीतीने कोणत्याही 3 अंकी संख्या जर असेल तर तिला 13ने भाग जातो की नाही हे जर चेक करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला चेक करू शकता. ठीक आहे. पण मित्रांनो, आता मला सांगा, समजा आता उदाहरणार्थ ही जी संख्या आहे जी मी आता 3 अंकी म्हटलं, आता 3 अंकीच्या जागेवर भरपूर मोठी संख्या तुम्हाला दिली असेल आणि तुम्हाला बघायचं असेल की त्या संख्येला 13ने भाग जातो की नाही. मग काय करायचं? तर अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो. जो भाग नंबर 2 आहे 13च्या कसोटीमधला, तो आता आपण अभ्यासणार आहोत. तर तो भाग काय आहे? पहा, लक्षात घ्या. 13च्या कसोटीमधला दुसरा जो भाग आहे म्हणजे दिलेली जर संख्या, पहा लक्षात घ्या, संख्या 4 किंवा त्यापेक्षा मोठी असेल तर पहा, दुसरा जो भाग आपण अभ्यासणार आहोत 13च्या कसोटीमधला, तो आपण अभ्यासणार आहोत का दिलेल्या संख्येमध्ये किंवा दिलेली जी संख्या आहे ही 4 अंकी किंवा 4 अंकीपेक्षा मोठी असेल. म्हणजे 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 10 अंकी, 20 अंकी, 25 अंकी, कितीही मोठी संख्या असो, अशी जर तुम्हाला संख्या दिलेली असेल आणि तिला 13ने निशेष भाग जातो की नाही हे जर तुम्हाला काय करायचं आहे? पडताळून पाहायचं असेल तर तुम्ही कसं पडताळू शकता? उदाहरणार्थ मी एक 4 अंकी संख्या घेतो. उदाहरणार्थ घेतो मी 2028. पहा, एक संख्या घेतली मी, किती? 2028. आता 2028 यामध्ये 4 अंक आहे. आता 4 अंक आहे, तुम्हाला कमी वेळामध्ये याला काढायचं आहे. समजा तुम्ही म्हणाल की सर आपण पहिला भाग लावून याला 13ने भाग जातो की नाही हे जर आपल्याला पडताळायचं असेल तर पडताळू शकत नाही का? नक्की पडताळू शकतो. पण मित्रांनो, लागणारा वेळ जो आहे तो इथे जास्त लागेल. आपल्याला कमी वेळामध्ये आपला आन्सर बघायचा आहे, कमी वेळामध्ये आपल्याला आपलं उत्तर बघायचं आहे का येणारं उत्तर हे जे आहे ते 13ने भाग जातो की नाही. मग कसं बघायचं? तर याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे, पहा व्यवस्थित लक्षात घ्या काय करायचं. आता मित्रांनो, इथे एकक दशक शतकचा काहीही विषय नाही. पहा मी काय म्हणतोय, इथे आपल्याला एकक दशक शतक याचा कसलाही विषय करायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे? तर फक्त एवढं लक्षात घ्या, फक्त एकक स्थानाकडून म्हणजेच तुमच्या उजव्या बाजूपासून डावीकडे, म्हणजे उजवीकडून डावीकडे 3-3 अंकाचा काय करत न्यायचा आहे? एक ग्रुप बनवत न्यायचा आहे. पहा व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे? एकक स्थानाकडून म्हणजे उजवीकडून डावीकडे
पहा लक्षात घ्या, उजवीकडून डावीकडे 3-3 अंकाचा ग्रुप तुम्हाला बनवत न्यायचा आहे. जसं हे शेवटचे 3 अंक यांचा एक ग्रुप. आता इकडे बघा, इकडे एकच अंक उरला आहे, तर जेवढे अंक उरले असेल तेवढे आणखी जे काही असेल तर त्यांचा ग्रुप. आता इथे कोणतीच संख्या नाही म्हणजे झालं 0-0. ठीक आहे, ते यांचा तुम्हाला ग्रुप बनवत आणायचा आहे. आणि बनवल्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जर संख्या 4 किंवा 4पेक्षा मोठी असेल तर पहा, तुम्हाला हे जे मी एक कंसामध्ये लिहून देतो आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला एक फक्त अल्टरनेट काय लक्षात ठेवायचं आहे, चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे पहिले येणार वजा, मग येणार अधिक, परत येणार वजा, परत येणार अधिक. म्हणजे तुम्हाला वजा अधिक करत त्याला काय करायचं आहे, त्या संख्येला सोडवायचं आहे. म्हणजे कसं, जसं की आता इथे दिलेलं आहे मी 2028. आता या संख्येला 13ने भाग जाणार की नाही, कसं पडताळायचं. पहा काय करायचं, मी काय केलं, उजवीकडून डावीकडे मी याचे 3-3चे काय बनवले आहे, भाग बनवले आहे. तर पहिल्या भागामध्ये पहा 0, 2, 8 आला आहे. दुसऱ्या भागामध्ये एकच अंक उरला म्हणजे 0-0 नाही लिहिला तरी चालेल, हरकत नाही. तर समजून चला की दुसऱ्या भागामध्ये एकच अंक होता. तुम्ही करायचं काय आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्षात द्या. हा जो आहे हा झाला भाग क्रमांक 1 आणि हा झाला भाग क्रमांक 2. तर तुम्ही काय करायचं, उजवीकडून जो भाग येत जाणार त्या भागाला या दिलेल्या चिन्हानुसार काय करत जायचं, सोडवत जायचं. म्हणजे पहिला भाग आता तुम्ही कोणता घेणार, 028. ठीक आहे, या 028 मधून हा दुसरा भाग जो आहे, तर पहिलं काय आहे चिन्ह, वजा, तर वजा करून 2 करा. आणि यांची पहा, याच्या पलीकडे तर आणखी काहीच नाही. तर पहा याचं उत्तर काय, त्याचं उत्तर येतं 26. मग बघा बरं, 26ला 13ने भाग जातो का, हो 13 निशेष भाग जातो. तर 100% 2028ला 13ने भाग जाणार. आपल्याला याला पडताळून पाहायचं असेल, आपण पडताळून पाहू शकता की याला 13ने भाग जातो की नाही. पहा अगदी सोपी पद्धत आहे कशा प्रकारे काढायचं. मी आणखी मोठ्या अंकांसाठी पण बघणार. तर 13ने जर भाग दिला तर 13 × 13, 7 उरले, हा 2 घेतला मी, 13 × 5 = 65. ठीक आहे, 7 उरले, हा 8 आला, 13 × 78. तर बघा मित्रांनो, याला निशेष भाग गेला, 156 उत्तर आलं. पण मला उत्तराशी घेणं देणं नव्हतं, मला एवढंच चेक करायचं होतं की 2028ला 13ने भाग जातो का. तर त्याच्यासाठी मला तिथे पडताळत बसायची गरज नाही, बस ही साधी ट्रिक लावायची आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने 13ने त्या संख्येला भाग जातो की नाही हे पडताळून पाहू शकता. आता समजा उदाहरणार्थ आणखी मी मोठे अंक म्हणजे जास्त अंक संख्या घेतली. ठीक आहे, आता दुसरी घेतो आहे मी, दुसरी म्हणजे घेतो आहे मी समजा 2, 2, 8, 3, 9, 5, 7. पहा मी एक संख्या घेतली कोणती, 2, 2, 8, 3, 9, 5, 7. ठीक आहे, किती अंकी संख्या आहे ही आहे 7 अंकी संख्या. आता परत याचं काय करणार मी, उजवीकडून डावीकडे याचं काय करणार, भागांमध्ये याला हे करणार. तर उजवीकडून, तर पहा हा 3 संख्येचा पहिला भाग, नंतर या 3 संख्येचा दुसरा भाग, आणि आता हा तिसऱ्या भागामध्ये एकच अंक उरला आहे, काही हरकत नाही, आहे तसाच राहू द्या. फक्त तुम्हाला चालायचं कसं आहे, पहिले वजा मग अधिक, आणखी जर खूप ग्रुप असेल तर वजा अधिक या म्हणजे तुम्हाला काय सिक्वेन्सने चालायचं आहे. तर आता बघा काय होतं, पहिला भाग काय दिलेला आहे, 957. ठीक आहे, 957. नंतर साईन काय घ्यायला लागेल, पहिली वजा, हां, दुसरा भाग 283. ठीक आहे, आणि मग कोणतं चिन्ह, अधिक. म्हणजे पहा पहिला भाग वजा, दुसरा भाग अधिक, तिसरा भाग, अशा सिक्वेन्सने तुम्हाला चालायचं. चौथा भाग असेल तर परत वजा, म्हणजे अशा याने तुम्हाला चालायचं आहे. आणि अधिक उरलेलं किती, 2. तर आता याला सोडवायचं आहे. कसं सोडवू आपण, पहिले आपण या दोघांना सोडवू. ठीक आहे, तर किती येणार भाग बघा, इथे उरले 4, 7तून 3 गेले उरले 4, नंतर 15मधून 8 गेले उरले 7, नंतर 9मधून 2 गेले उरले किती, 7. ठीक आहे, सॉरी 15मधून 8 गेले उरले 7, एक वापस आणि उरले 6. ठीक आहे, आणि मित्रांनो हा उरलेला 2, म्हणजे याच्यात जर ॲड केले तर किती आले, 676. आता आपण आपल्या 3ची, आता हा 3 अंकी संख्या बनली, मग आपण या 3 अंकी संख्येला काय भागत बसायचं नाही, आपण पहिल्या भागाचा काय करू, वापर करू. मग 676 आहे, मग 676 आहे, त्याच्या एकक स्थानचा अंक किती आहे, 6. 6ची चौपट, तर 6 × 4 किती होतात, 24. याला 67 मध्ये आपण काय करू, बेरीज करू त्यांची. तर किती येणार बघा, 1 चला 1 आणि हे 9, 91. 91ला 13ने भाग जातो का, हो, 13 × 7 = 91 जातो भाग. म्हणजे 100% ही जी संख्या आहे, ठीक आहे, ही जी संख्या इथे दिलेली आहे कोणती, 22,83,957, या संख्येला 100% 13ने भाग जाणार.
अगदी सोपा आहे. तुम्हाला कितीही मोठ्यात मोठी संख्या दिलेली असेल तरी तुम्ही त्याला सोडवू शकता. समजा आता आणखी आपण एखादी 5 अंकी संख्या घेऊ. आणखी एक उदाहरण घेऊ. पहा, व्यवस्थित लक्षात घ्या. परत 4 अंकीपेक्षा मोठी. ठीक आहे. तर काय करायचं आहे पहा, लक्षात घ्या. मी संख्या घेतली 2 5 5 1 9. ठीक आहे. आता 5 अंकी संख्या आहे. परत मी काय करणार, यांचे भाग करणार. कसे करणार, हा झाला माझा पहिला भाग. आता इकडे 2च अंक उरले, काही हरकत नाही, तर हा दुसरा भाग. पण नेहमी लक्षात घ्या, जो चिन्हाचा आपण क्रम म्हणतो तो कसा, पहिले वजा मग अधिक मग परत वजा मग अधिक, याने तुम्हाला चालायचं. ठीक आहे. आता इथे कसं करणार, तर पहिला भाग मी इथे घेणार. पहिल्या भागामध्ये 519. ठीक आहे. पहिलं चिन्ह वजा, उरलेला 25. आपण बघूया किती येते. तर यामधून जर आपण बघतो म्हटलं तर बघा किती येणार. 19 मधून सॉरी हां 9 मधून 5 गेले, 4 उरलेत. ठीक आहे. नंतर हे घेतले 11, 11 मधून 2 गेले 9 आणि हे 400 किती आले 94. आता 494 आले. परत आपण आपली ट्रिक लावणार. या 4ची चौपट किती होणार, 4 चौक 16. याला आपण याची अधिक करणार कोणामध्ये, या उरलेल्या संख्येमध्ये. म्हणजे मी पहिल्या भागात 3 अंकी संख्या आली, मला तिलाही चेक करलं. तर 49 मध्ये मी याला हे केला, किती होणार, तर 49 अधिक 16. तर माझं उत्तर येतं किती, 65. 65ला 13ने भाग जातो का, हो जातो. 13 पंच 65. जर भाग जातो तर 25,519ला 100% 13ने भाग जाईल. मित्रांनो, तुम्हाला फक्त सरावाची गरज आहे. ट्रिक जी आहे अगदी सोपी आहे, फक्त सराव खूप महत्त्वाचा आहे. जरुरी नाही की खूप सारे तुम्ही पुस्तकच विकत घेतले पाहिजे आणि त्याचा सराव केला पाहिजे. आपल्या मनाने तुम्ही काय करू शकता, जे काही याचं उत्तर आहे ते काढून बघा, गुणाकार करून बघा आणि मग त्याला चेक करून बघा, हो आपण असं करून करू शकतो का. बस तुम्ही ही जर सवय लावली तर काही दिवसांनी तुम्हाला पेन पेपरची सुद्धा गरज पडणार नाही. अगदी सोप्या रीतीने तुम्ही त्यातला काय करू शकता, 13ची जी कसोटी आहे त्याचा वापर करून त्या संख्येला 13ने भाग जातोय की नाही हे अगदी सोप्या रीतीने काय करू शकता, त्याला चेक करू शकता. ठीक आहे. आता यानंतरच्या ज्या कसोटी आहे अगदी सोप्या कसोट्या आहेत. पहा कशा प्रकारे लक्षात ठेवायचं त्याकडे लक्ष द्या. यानंतर आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे 14ची कसोटी. पहा आता 14ची कसोटी काय म्हणते, लक्ष द्या. 14ची कसोटी पहा, 14ची कसोटी काय म्हणते. 14च्या कसोटीला जर आपल्याला लावायचं असेल तर तुम्हाला काही नाही, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं अवयव. अवयव म्हणजे काय की 14ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. तर पहा 14ला 2नी पण भाग जातो आणि 7नी पण भाग जातो. म्हणजे पहा 14 ही एक अशी संख्या आहे की जिला 2 आणि 7नी काय जातो, भाग जातो. 1नी तर जातो, 14नी सुद्धा जातो. तर आपल्याला फक्त एवढं पाहायचं आहे 1 आणि ती संख्या सोडूनचे अवयव. तर 2 आणि 7 आहे. तर 14ची कसोटी काय म्हणते पहा, लक्षात घ्या. दिलेली जी संख्या आहे त्या संख्येला जर 2 आणि 7नी भाग जात असेल, पहा लक्षात घ्या, दिलेली एखादी संख्या आहे त्या संख्येला जर 2 आणि 7नी भाग जात असेल तर 100% त्या संख्येला 14नी निशेष भाग जातो. पहा मी काय म्हणत आहे, दिलेली एखादी संख्या आहे त्या संख्येला जर 2 आणि 7नी जर भाग जात असेल, तोही निशेष भाग, पण दोन्ही संख्येनी भाग जात असेल तर त्या संख्येला 14नी निशेष भाग जातो. तर पहा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, मी आता याबद्दल इथे लिहून ठेवतोय. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. पहा दिलेल्या संख्येला जर 2 व 7 या दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येस चौदाने निशेष भाग जातो. ठीक आहे. तर आता आपण आपल्याला पडताळून बघूया. उदाहरणार्थ मी घेतली एक संख्या 196. पहा उदाहरणार्थ एक संख्या घेतली मी किती 196. आता 196 ही संख्या घेतली. आता मी म्हटलं तुम्हाला की या 196 या संख्येला 14नी भाग जाणार का. मग कसं बघायचं, पहिले बघावं लागेल मला 196ला 2नी भाग जातो का. तर 2ची कसोटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कसोट्यांबद्दल बघायचं असेल पहिल्या भागाबद्दल, याच व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे.
पहिल्या भागाची कसोटी 2 पासून तर 12 पर्यंतच्या ज्या आहेत त्याच्याबद्दल एक वेळा तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता. तर समजा 196 आहे, मग हिला 2नी भाग जातो का पहिले बघूया. तर 2ची कसोटी काय म्हणते की त्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला 2नी भाग जातो. बघा इथे 6 दिसतो आहे, म्हणजे 100% या संख्येला 2नी भाग जाणार. ठीक आहे, म्हणजे ही जी संख्या आहे 2नी काय करू शकतो, त्याला भाग देऊ शकतो. दुसरा आहे तो म्हणजे 7ची कसोटी. 7ची कसोटी काय म्हणते मित्रांनो, जर संख्येला 7नी केव्हा भाग जातो, जर समजा त्याच्या एकक स्थानचा जो अंक असेल, पहा लक्षात घ्या, एकक स्थानचा जो अंक असेल त्याची दुप्पट आणि जी उरलेली संख्या आहे यांच्या फरकाला जर काय होत असेल 7ने भाग जात असेल तर त्या संख्येत 7ने निशेष भाग जातो. चला आपण याचा फरक काढू. उरलेली संख्या 19, 6ची दुप्पट 12 होते, तर 19 मधून 12 गेले, उरले 7, तर 7ला 7ने भाग जातो कितीचा, 1चा, म्हणजे 100% या संख्येला जर 2 आणि 7ने भाग जातो याचाच अर्थ तिला 14ने सुद्धा निशेष भाग जातात. खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, त्याचा सराव तुम्हाला चांगल्याने करायचा आहे. ठीक आहे, आणखी उदाहरण जर घेतो म्हटलं तर आणखी आपण उदाहरण घेऊ शकतो. उदाहरणार्थ मी आणखी एक संख्या घेतोय 112. 100 संख्या घेतोय मी, किती, 112 अशी एक संख्या घेतोय. आता 112ला 14नी भाग जातो की नाही चेक करायचं आहे. कसं बघायचं, एकक स्थानचा अंक बघा 2 आहे, म्हणजे या संख्येला 2नी निशेष भाग जातो. आता 7नी भाग जातो का चेक करू. कसं करणार, 11 याची दुप्पट किती होणार, 4, किती आला 7, 7ला 7नी भाग जातो, म्हणजे या संख्येला 7नी पण भाग जातो. 2नी भाग जातो, 7नी भाग जातो, म्हणजे 112ला 14ने भाग जाणार. ठीक आहे, आता मी जर संख्या आणखी घेतली, म्हणजे तुम्हाला म्हटलं मी आणखी एखादी संख्या घेतली, उदाहरणार्थ मी घेतली 484, हिला 14ने भाग जाणार का, परत तेच कॉन्सेप्ट तुम्हाला वाचाय. शेवटी काय, एकक स्थानचा अंक 4 म्हणजे 2नी या संख्येला भाग जाणार. मग बघणार आपण 48, 7नी भाग जाणार की नाही याच्यासाठी, तर 48 मधून याची दुप्पट किती होणार, 8 होणार. 48 याची दुप्पट 8 झाली मित्रांनो. बघा आता इथे बघा किती आलं उत्तर, 40. तर आता बघा बरं, याला 7नी भाग जातो का, नाही जात. 7नी या संख्येला भाग जात नाही, म्हणजेच याचा अर्थ 14नी सुद्धा या संख्येला भाग जाणार नाही. म्हणजेच याचा अर्थ ही जी संख्या आहे ही 14नी हिला आपण काय करू शकत नाही, भाग देऊ शकत नाही. पण आता मी इथे पहा, लक्षात घ्या, पण आता मी जर इथे संख्या घेतली, उदाहरणार्थ मी इथे संख्या घेतली 574. ठीक आहे, आता हिला बघू भाग जातो की नाही. तर एकक स्थानी 2 आहे, 4 आहे, म्हणजे 2नी भाग जातो. आता इथे बघू 57 याची दुप्पट किती होते, 8. 57 मधून 8 गेले, पहा लक्षात घ्या, 57 मधून 8 गेले, किती उरतात, तर आपण पाहूया. तो उरतात इथे 49. 49ला बघा 7नी भाग जातो का, हो, 7 49 जातो भाग. या संख्येला 2नी भाग जातो, 7नी भाग जातो, म्हणजे 100% 14नी या संख्येत भाग जाईल. अगदी सोपं आहे. किती मोठ्यात मोठी संख्या असेल, अगदी 2 ते 5 सेकंदमध्ये तुम्ही काय करू शकता, पडताळून बघू शकता की त्या संख्येने भाग जातो का, म्हणजे 14नी त्या संख्येला भाग जातो की नाही. पण महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे सराव. तेव्हा कुठे तुम्ही 2 किंवा 5 सेकंदचा विचार करू शकता, अन्यथा नाही. ठीक आहे, चला मित्रांनो, त्यानंतर बघूया आपण 15ची कसोटी. आता 15ची कसोटी काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. पहा, 15ची कसोटी अगदी सोपी आहे, फक्त काय करायचं आहे त्याकडे लक्षात घ्या. आता 15ची कसोटी बघू. 15ची कसोटी, आता परत 15चे अवयव बघूया. तर 15ला कोणत्या कोणत्या 2 संख्येने भाग जातो, तर 15ला 3नी भाग जातो आणि 5नी भाग जातो. मग 15ची कसोटी काय बनणार, अगदी सोपं आहे. दिलेल्या संख्येला जर 3 आणि 5 या अंकाने काय 3 आणि 5 या संख्येने जर भाग जात असेल तर 100% त्या दिलेल्या संख्येला 15नी भाग जातो. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता 3 आणि 5नी भाग जातो की नाही, तर त्यासाठी 3 आणि 5ची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर चला आपण बघूया आता. तर 15ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येस 3 व 5 यांनी निशेष भाग जातो त्या संख्येस 15ने निशेष भाग जाईल. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण आता एखादी संख्या घेऊया.
की जिला 15ने भाग जाऊ शकतो की नाही. ठीक आहे. उदाहरणार्थ मी संख्या घेतली आहे 195. पहा, एक संख्या घेतली मी 195. आता 195 या संख्येला 3 आणि 5नी भाग जातो का, पहिले ती आपल्याला बघायला लागेल. तर पहिले मी बघणार 3नी भाग. तर 3ची कसोटी काय म्हणते की जर दिलेल्या संख्येमधील अंकाच्या बेरजेला जर 3नी भाग जात असेल तर त्या संख्येस 3नी भाग जातो. ठीक आहे. तर पहा, लक्षात घ्या किती होणार, 1 + 9 + 5 किती होणार मित्रांनो, आणि याला भागून बघू 3नी तर 15. 15 भागेला 3 जर केलं तर 5चा भाग जातो, म्हणजे या दिलेल्या संख्येला 3नी भाग जातो. आता प्रश्न राहिला त्या संख्येला 5नी भाग जातो का, तर याच्या एकक स्थानी बघा, एकक स्थानी किती आहे, 5 आहे, म्हणजे 100% या संख्येला 5नी भाग जातो. जर या संख्येला 3नी पण भाग जातो, 5नी जातो, तर 100% या संख्येला 15ने भाग जायलाच पाहिजे. ही आहे आपली 15ची कसोटी. आणखी एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरणार्थ मी इथे एक संख्या घेतोय. उदाहरणार्थ मी घेतोय आहे 375. ही संख्या 375 आहे. परत बघूया आपण की याला भाग जातो की नाही 15ने. ठीक आहे. तर बघा, पहिले बघूया 3नी भाग जातो का. अंकाची बेरीज करा, किती होत आहे, 3 + 7 10, 10 + 5 15. चला 15. 15ला 3नी भाग जातो का, हो जातो. 3 × 5 = 15, 5चा भाग जातो, म्हणजेच 375ला 3नी 100% भाग जाणार. ठीक आहे. आता पाहायचं राहिलं की हिला 5नी भाग जातो का, त्याच्या एकक स्थानी बघा 5 आहे, म्हणजे याचा अर्थ याला 5नी सुद्धा भाग जाणार. या संख्येला 3नी भाग जात आहे, 5नी भाग जात आहे, म्हणजे 100% या संख्येला 15ने निशेष भाग जाईल. तर ही झाली आपली 15ची कसोटी. म्हणजे 15च्या कसोटी म्हणा, 14ची कसोटी म्हणा, म्हणजे तुम्हाला फक्त त्याच्या अवयवांनी जर भाग जात असेल तर 100% त्या संख्येला त्या दिलेल्या संख्येने भाग जाईल, हे इथे आपल्या लक्षात येते. ठीक आहे. त्यानंतर आता मित्रांनो, आता बघायची अगदी महत्त्वाची ती म्हणजे 16ची कसोटी. आता 16च्या कसोटीमध्ये काय लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, तुम्हाला जर शिकण्यामध्ये मजा येत असेल, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन खाली दिलेली आहे चॅनलच्या नावासमोर, त्या सबस्क्राईब बटनला प्रेस करून आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. तर आता पहा, आपल्याला बघायची आहे कितीची, 16ची कसोटी. आता 16ची कसोटी काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. आता मित्रांनो, 16च्या कसोटीसाठी तुम्ही काय लक्षात ठेवायचं, 16च्या कसोटीमध्ये तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला दिलेली जी काही संख्या असेल, पहा लक्षात घ्या, तुम्हाला दिलेली जी काही संख्या असेल त्या संख्येच्या जो हजारचं स्थान असते, म्हणजे जे चौथं स्थान असते, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला समजून सांगतो. उदाहरणार्थ तुमची किती मोठी एखादी संख्या असेल, ओके, अशी एखादी खूप मोठी संख्या असेल, एखादी समजा संख्या आहे. ठीक आहे. आता या संख्येमध्ये कितीही स्थान असो आपल्याला काही घेणं देणं नाही. मला महत्त्वाचं काय आहे, मला आहे उजवीकडून कोणतं चौथं स्थान, उजवीकडून डावीकडे असणारं चौथं, म्हणजे जे आपलं हजारचं स्थान आहे त्या स्थानाकडे लक्षात घ्या. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, पहा, तर हे जे स्थान आहे, समजा हे आहे एकक स्थान. ठीक आहे. मी याला नावसुद्धा देऊन देतो, याला नाव देऊन देतो D. त्यानंतर हे झालं समजा C, याला म्हणतो मी दशक स्थान. ठीक आहे. नंतर मी याला म्हणतो B, याला म्हणतो मी कोणतं, शतक स्थान. ठीक आहे. आणि इथे जो आहे मी त्याला नाव देतो A, ज्याला म्हणतो मी 1000. पहा, म्हणजे मला गरजेचं काय आहे, मला महत्त्वाचा अंक हा आहे. पहा, माझा काय महत्त्वाचा अंक हा आहे, म्हणजे कोणता, A. दिलेली संख्या कितीही अंकी असो, इकडे कितीही अंक असो, मला काही घेणं देणं नाही. 4 अंकी असो, 5 अंकी असो, 10 अंकी असो, 20 अंकी असो, 25 अंकी असो, 30 अंकी असो, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. मला हे बघायचं आहे का दिलेल्या संख्येला 16ने भाग जाणार की नाही. तर याला भाग जाणार की नाही हे जर चेक करायचं असेल, मी कसं करणार, तर मित्रांनो तुम्ही काय करायचं, हा हजारचा जो अंक आहे, म्हणजे हा जो A इथे दिसतो आहे, तुम्हाला बघायचा आहे का हा जो A आहे किंवा हा 1000 स्थानचा जो अंक आहे, इथे 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक आहे का, यापैकी अंक आहे का. पहा, अगदी सोपं आहे. मी काय म्हणत आहे माझ्या गोष्टीकडे बरोबर लक्ष द्या. जो तुमचा 1000 स्थानचा अंक आहे, 1000 स्थानचा जो पण अंक आहे, तिथे 0, 2, 4, 6, 8
यापैकी जर एखादा अंक आहे का हे बघा. म्हणजेच तुम्हाला काय बघायचं आहे की 1000 स्थानचा जो अंक आहे तो सम आहे का. पहा लक्षात घ्या माझ्या गोष्टीकडे. जो तुमचा काय आहे 1000 स्थानचा अंक आहे तो सम आहे का. जर तो अंक सम असेल, ठीक आहे, पहा जर तो अंक काय असेल सम असेल, तर उरलेले जे हे 3 अंक आहे, म्हणजे पहा पहिली कोणती अट आहे आपली. पहिली अट आहे का 1000 स्थानचा जो अंक आहे हा 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी असला पाहिजे. आणि दुसरी अट काय म्हणते पहा लक्षात घ्या. उरलेले जे शेवटचे 3 अंक आहेत, म्हणजे शतक, दशक आणि एकक यांचे जे 3 अंक आहे यापासून बनलेली जी 3 अंकी संख्या असेल, जिला आपण BCD म्हणतो, ठीक आहे, असं समजा. हिला जर समजा कितीनी 16 निशेष भाग जात असेल, कितीनी 16 काय होत असेल, निशेष भाग जात असेल. निशेष भाग म्हणजे ज्याची बाकी किती उरते 0, निशेष भाग जात असेल, ठीक आहे, तर त्या संख्येस तर या दोन्ही अटी जर परिपूर्ण होत असेल तर त्या संख्येस 16 निशेष भाग जातो. तर त्या संख्येत 16 काय होतो निशेष भाग जातो. अगदी सोपा आहे, फक्त तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पहा माझी गोष्ट काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या. जो तुमचा अंक आहे, म्हणजे जो तुमचा काय आहे 1000 स्थानचा अंक आहे, तो जर सम अंक असेल, म्हणजे हा जो इथे ए आहे जो 1000 स्थानी आहे, तो जर काय असेल सम अंक असेल, म्हणजे 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक असेल, आणि उरलेले जे शेवटचे 3 अंक आहे यापासून बनणारी जी संख्या आहे, तर संख्या म्हणजे जे पण अंक त्यांना घेतलं मी, ठीक आहे, म्हणजे BCD असे जसे पण अंक आहे ते मी घेतले, त्यांना जर 16 भाग जात असेल तर समजून जा की तुमची किती मोठी संख्या असेल तर ती या संख्येला 16 निशेष भाग जातो. आता याला कसं बघायचं पहा, अगदी सोपं आहे. कशा प्रकारे, तर समजा आता उदाहरणार्थ मी संख्या घेतली किती 4096. पहा अगदी सोपं आहे. मी संख्या कोणती घेतली 4096, ठीक आहे, किंवा याच्या आधी आणखी कोणती एखादी संख्या तुमच्या मनाने लावून द्या. ते मी उदाहरणार्थ मी लावून देतो 5, चला काही हरकत नाही, अशी संख्या मी लावून दिली. तर मी आता संख्या घेतली 54,096. आता मी तुम्हाला म्हटलं या दिलेल्या याच्यामध्ये या संख्येला 16 भाग जाणार का, ठीक आहे. तर कशा प्रकारे चेक करायचं, तर मित्रांनो बघा, सर्वात पहिले तुम्ही काय बघणार 1000 स्थानचा अंक. पहा एकक, दशक, शतक आणि हा 1000 स्थानचा अंक. तर पहिले बघा हा सम आहे का, हो सम आहे. पहिली गोष्ट माझी पहिली गोष्ट इथे पहिली अट माझी इथे परिपूर्ण झाली का हा सम आहे, म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक आहे. आणि नंतर बघा शेवटचे 3 अंक किती आहे 096. तर 096 हा अंक आहे, तर याला बघायचं की आता 16 भाग जातो का. तर शून्याचा तर काही प्रश्नच नाही, म्हणजे तुम्हाला पाहायला लागेल 96. तर शून्याचा प्रश्न जातो 16 सख 96, हो 16 सुद्धा भाग जातो, म्हणजे माझी दुसरी अट पूर्ण झाली. हा अंक काय आहे सम आहे. या दिलेल्या 3 अंकांना किती 16 निशेष भाग जातो. पहा या 3 अंकांना किती 16 निशेष भाग जातो, म्हणजे 100% हा जो 54,096 हा दिलेली ही जी काही संख्या आहे हिला 16 निशेष भाग जाणार. आता मी बघतोय की खरोखरच याला 16 भाग जातो की नाही, तर चला मी आता बघतोय. जर स्क्रीनशॉट मारायचा असेल तर मारून घ्या, तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे, समजून जाणार तुम्हाला, ठीक आहे. चला आता आपण बघू याला 16 भाग जातो की नाही. तर मी इथे घेतो किती होतं ते 54,096. चला याला 16 भाग देऊन बघूया, ठीक आहे. 16 त्रिक 48, ठीक आहे. 48चा भाग दिला तर किती आले 6 उरले. हा 0 घेतो. 16 त्रिक 48, परत उरले किती 12. हा 9 घेतो. त्यानंतर 16 8 128, ठीक आहे. उरला 1. आता हा 6 घेतो आणि 16 1 16. बघा मित्रांनो बाकी तुमची 0 उरली. उत्तराला आहे 3381. म्हणजे बघा कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता मी अगदी माझ्या साध्या 2 गोष्टीवरून चेक केलं की त्या संख्येला 16 भाग जाणार की नाही. पहिली गोष्ट काय चेक केली मी, पहिली ही गोष्ट चेक केली की माझा 1000 स्थानचा जो अंक होता, 1000 स्थानचा अंक किती आहे इथे 4. 4 आहे सम. 4 काय झाला सम अंक झाला, ठीक आहे. जर हा सम आहे म्हणजे की 0 2 4 6 8 यापैकी एक अंक आहे 4. आणि दुसरी गोष्ट 096 यापासून बनणारी 3 अंकी संख्या. तर जशी दिलेली आहे तशीच कॉपी करा. 096 096 म्हणजे 96. 96ला बघा 16 भाग जातो,
म्हणजे दिलेल्या संख्येला 100% 16ने भाग जाणार. तर पहा अगदी कमी वेळामध्ये आपण आपला आन्सर काढ, उत्तरामध्ये कोणताही फरक आलेला नाही. ठीक आहे. तर ही होती आपली 16ची कसोटी. खूप साऱ्या बुक्समध्ये बघून असं वेगवेगळं काही दिलेलं असते. कधी कधी कुणी म्हणतात की शेवटच्या 4 अंकाने 16ने भाग द्या, पण त्याच्यामध्ये आपला वेळ जातो, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करा. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही त्या संख्येला 16ने भाग जाणार की नाही हे चेक करू शकता. त्यानंतर आहे मित्रांनो 18ची कसोटी. पहा आता 18ची कसोटी काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. 18ची कसोटी अगदी सोपी आहे. काय करायचं आहे तुम्हाला बघा. 18च्या कसोटीसाठी परत तुम्हाला काय करायचं आहे पहा. 18 म्हणजे काय, 18चे अवयव परत बघूया आपण काय बनतात. तर 18चे भरपूर सारे अवयव बनतात. 6 गुणिले 3 बनतात, त्यानंतर 2 गुणिले 9 बनतात, अशा वेगवेगळ्या बनतात. ठीक आहे. पण तुम्ही इथे कोणते अवयव लक्षात घ्यायचे, तुम्ही लक्षात ठेवायचे हे 2 आणि 9. 6 आणि 3 पेक्षा हवी, कारण 6 आणि 3चा जर विचार करायला गेलो तर तिथे प्रॉब्लेम असा येतो की 6चे जर अवयव आपण बघितले तर इथे कम्पॅरेटिव्हली याचा बनतो 2 आणि 3. तर आपल्याला काय आहे, हा आणि हा सारखा सारखा अंक येतोय, मग इथेही 3 आहे, इथेही 3 आहे, मग काढायचं कसं. मित्रांनो आपण काय करायचं, याच्यापेक्षा इथे 18साठी तुम्ही साधी एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती, अशा संख्या की ज्या संख्येला 2 आणि 9 या अंकांनी निशेष भाग जात असेल त्या संख्येला 18ने निशेष भाग जातो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे 18ची कसोटी तुम्ही काय लक्षात ठेवायची पहा, लक्षात घ्या. ज्या संख्येस पहा, लक्षात घ्या, ज्या संख्येस 2 व 9 या संख्येनी निशेष भाग जातो त्या संख्येस 18ने निशेष भाग जाईल. पहा मित्रांनो, जे मुलं MPSC, SSC ज्या काही वेगवेगळ्या म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे, MPSC, UPSC आहे, तलाठी आहे, ठीक आहे, किंवा बाकी या सर्वांसाठी या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिव्हायजिबिलिटी टेस्ट म्हणतो, त्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्या आहे खूप अगदी महत्त्वाच्या आहे. ज्या मुलांचं मराठी आहे, ज्यांना खूप साऱ्या मुलांना म्हणजे हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये हे शिकताना खूप अडचणी जातात, आणि त्या अडचणी दूर करायसाठी म्हणूनच मी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो. येणाऱ्या दिवसांमध्ये या चॅनलमध्ये काही हिंदीमध्ये पण यावरचे व्हिडिओ अपलोड होणार. म्हणजे जे हिंदी सायडर मुलं आहे, ज्यांना मराठी समजण्याला अवघड जाते, त्याच्यासाठी हिंदीमध्ये पण व्हिडिओज अपलोड होणार. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना वगैरे सांगा की त्यांच्या जर या अडचणी असतील तर त्या अडचणी साहजिकच या चॅनलमुळे काय होतील, दूर होतील. ठीक आहे. आता त्यानंतर बघूया. बघा, तर बघा आपल्याला बघायची 18ची कसोटी. तर 18ची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येस 2 आणि 9 या संख्येने निशेष भाग जातो त्या संख्येला 18ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ आपण आता एखादी संख्या घेऊया. उदाहरणार्थ मी संख्या घेतली 144. पहा, मी संख्या घेतली कोणती, 144. आता मी तुम्हाला म्हटलं या संख्येला 18ने भाग जाणार का. आता ज्याचा 18चा पाढा आहे, 3 अंकी संख्या आहे, खूप कमी वेळामध्ये तो सांगू शकेल 18ने भाग जाणार की नाही. पण ज्याचा पाढा नाही आहे, काही वेळ तिथे लागणार नाही. पहा, आपल्याला 2 आणि 9ची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट 2ची कसोटी. तर 2ची कसोटी काय म्हणते की दिलेल्या अंकाच्या शेवटी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर त्या संख्येस 2नी भाग जातो. इथे 4 दिसतो आहे, 4 एकक स्थानी आहे, म्हणजे या संख्येला 2नी निशेष भाग जाणार. आता प्रश्न राहिला याला 9नी भाग जाणार की नाही. तर 9ची कसोटी काय म्हणते मित्रांनो. तर पहा, 9ची कसोटी काय म्हणते की दिलेल्या संख्येमधील अंकाच्या बेरजेला जर 9नी भाग जात असेल, अंकाची बेरीज म्हणजे 1 + 4 + 4 किती येणार, 9. तर या 9ला 9नी भाग जातो का, हो जातो. 9 × 9 म्हणजे या संख्येला 9नी पण भाग जातो. आता 144ला 2नी पण भाग जातो, 9नी पण भाग जातो. 100% या संख्येला 18ने भाग जाणार. म्हणजे 18चा पाठही नसला तरी काही हरकत नाही. कमी वेळामध्ये तुम्ही बघू शकता की त्या संख्येला त्याने भाग जाणार की नाही. आणखी उदाहरण आपण घेऊया. उदाहरणार्थ आता मी जर तुम्हाला म्हटलं, उदाहरणार्थ (1458) हा आता एक संख्या आहे. मी तुम्हाला म्हटलं या संख्येला 18ने भाग जाणार की नाही हे बघायचं आहे.
मग कसं बघायचं मित्रांनो, पहिले बघा एकक स्थानचा अंक किती आहे, 8 आहे. 8 आहे म्हणजे 2नी याला निशेष भाग जाणार. पहा खूप कमी वेळामध्ये आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे. आणि नंतर बघूया की याला 9नी भाग जातो. कसं बघायचं, 1 + 4 + 5 + 8 आणि याला भाग द्यायचा आहे 9नी. किती होतात मित्रांनो बघा, 9 आणि 9 18. 18 भागेला 9 जातो कितीचा, 2चा. 2नी निशेष भाग जातो म्हणजे याचा अर्थ याला 9नी पण भाग जातो. जर बेरजेला 9नी भाग जातो तर 100% या संख्येला 9नी भाग जातो. 2नी पण भाग जातो आहे, 9नी भाग जातो आहे म्हणजे 100% या संख्येला 18नी निशेष भाग जाणार. तर पहा कशी कमी वेळामध्ये आपण 18चा सुद्धा तिथे काय लावू शकतो, 18ची कसोटी लावून आपण चेक करू शकतो की त्या संख्येला भाग जाणार की नाही. आता त्यानंतर जी कसोटी आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ती कसोटी आहे ती म्हणजे 20ची कसोटी. पहा आता 20ची कसोटी काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. सर्वात यामध्ये आजच्या भाग क्रमांक 2 मधली शेवटची कसोटी, तर ती आहे 20ची कसोटी. 20ची कसोटी का, आता 20चे जर आपण बघितले तर याचे अवयव पहा काय काय बनतात. 20चे बनू शकतात 2, 10 किंवा बनू शकतात 4, 5. पहा एक तर 2, 10 किंवा 4 आणि 5 हे आपल्याजवळ आहे. मग 20ची कसोटी लावायची कशी, पहा व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला जर आता 20ची कसोटी लावायची आहे तर लावायची कशी, कोणते अवयव विचारात घ्यायचे. तर मित्रांनो इथे परत बघा ते 2 आहे पण याचा विचार केला तर 2 × 5 म्हणजे परत 2 2 कॉमन येतात. तर आपल्याला कॉमन आला नाही पाहिजे मग याला सोडून द्या. तुम्ही विचारात कोणाला घ्यायचं, 4 आणि 5ला. कोणाला विचारात घ्यायचं, 4 आणि 5. मग 20ची कसोटी काय बनणार, तर ज्या संख्येला 4 आणि 5 याने निशेष भाग जात असेल त्या संख्येला 20ने निशेष भाग जातो. म्हणजे आपली 20ची कसोटी काय बनणार, पहा मित्रांनो, ज्या संख्येस 4 व 5 या संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येस 20ने निशेष भाग जाईल. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण एखादी संख्या घेऊया. पहा मी का बरं 2 आणि 10 नाही म्हटलं, त्याच्या मागे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पहा लक्षात घ्या. 2 आणि 10 का नाही म्हटलं, उदाहरणार्थ आता मी जर संख्या घेतली असती 30. ठीक आहे. आता 30चा जर विचार केला तर या संख्येला पहा एकक स्थानी 0 आहे, 2नी भाग गेला असता आणि परत 0 असल्यामुळे 10नी भाग. मग याचा अर्थ 2नी भाग जातो 10नी, मग 20नी भाग जाईल का. तर आता जर आपण याला बघितलं पडताळून तर बघा याला 20नी भाग देऊन बघा काय होते पहा बरं. 30ला जर 20नी भाग द्यायला गेलो, 20 × 20 उरतात 10, भाग जात नाही. आणि म्हणून 2 आणि 10 हे भले त्याचे अवयव जरी असेल तर त्याला आपण पडताळण्यासाठी वापर त्याचा करू शकत नाही. पण हो तिथे 4 आणि 5चा आपण वापर 100% करू शकतो. का बरं, पहा 30 ही संख्या आहे. 30 या संख्येला बघा 5नी भलेही भाग जाणार, 30 या संख्येला 5नी भलेही भाग जाणार कारण एकक स्थानी 0 आहे. पण 4नी भाग जाणार का, नाही. म्हणजेच त्याला 20नी भाग जाऊ शकत नाही. म्हणून आपण अवयव विचारात घेतले कोणते, 4 आणि 5. ठीक आहे. आता पहा उदाहरणार्थ आपण एखादी संख्या घेऊया. उदाहरणार्थ मी संख्या घेतली 1260. मी तुम्हाला म्हटलं 1260 या संख्येला 20नी भाग जाणार की नाही. कसं चेक करायचं मित्रांनो, बघा 1260ला 20नी भाग जाणार की नाही. तर पहिले लावणार मी 4ची कसोटी. माझी 4ची कसोटी काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. 4ची कसोटी काय म्हणते की शेवटचे जे 2 अंक असतील दिलेल्या संख्येमधील, जसे इथे किती आहे 60. ठीक आहे. या 60ला 4नी जर निशेष भाग जात असेल, जातो का, तो जातो. 15 × 60 निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. म्हणजे पहा 4च्या कसोटीला मी पहिले इथे लावलं तर याला 4ने भाग केला. दुसरी आहे मला 5ची कसोटी. 5च्या कसोटीनुसार एकक स्थानी बघा 0 आहे. तर 0 किंवा 5 हा अंक जर एकक स्थानी असेल एखाद्या संख्येच्या तर त्याला 5ने भाग जातो. आता या दिलेल्या संख्येमध्ये 4 आणि 5 या दोन्ही संख्येने याला भाग जातो. 100% या संख्येला 20ने भाग जाणारच. तुम्ही बघू शकता 20नी याला भाग सुद्धा देऊन बघू शकता. 1260 आहे, याला 20नी भाग देऊन बघूया किती होणार. तर 20नी जर भाग दिला तर पहा आता किती येणार इथे, तर 20 सख किती होणार 120, उरले 6, 0, 20 × 60 म्हणजे पहा 63चा भाग गेला, तोही निशेष भाग गेला. तर भागाकार न करता मी या 4 आणि 5 वरूनच चेक करू शकलो की त्याला 20नी भाग जाणार की नाही.
समजा एखादी खूप मोठी संख्या घेतली मी, समजा मी घेतली 1 8 2 4 2 0 अशी संख्या घेतली आणि तुम्हाला म्हटलं याला भाग जाणार की नाही बघा. काय करायचं, काहीच काम नाही. शेवटचे बघा पहिले 2 अंक किती आहे 20, तर 20 या संख्येला 4ने भाग जातो का, हो 4 पंच 20, म्हणजे या संख्येला 4ने भाग जातो. मग बघावं लागेल 5 साठी, तर बघा एकक स्थानचा अंक 0 आहे म्हणजे 5ने भाग जातो. पहा किती कमी वेळामध्ये मी उत्तर काढत आहे, म्हणजे 100% या संख्येला 20ने भाग जाणार. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13, 14, 15, 16, 18 आणि 20 यांच्या कसोटी आपण बघितल्या आहे. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओच्या नवीन नवीन नोटिफिकेशन आपल्याला हव्या असतील तर त्या सबस्क्राईब बटनच्या बाजूलाच बेल आयकन दाखवलेला आहे, त्याला प्रेस करा की जेणेकरून नवीन येणारं नोटिफिकेशन तुम्हाला माहिती मिळत राहील. आम्ही दररोजच यावरती नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करतो, त्यामुळे रेग्युलरली आमच्या चॅनलला तुमचा प्रतिसाद हवा आहे आणि हा प्रतिसाद असाच राहावा ही आमची अपेक्षा आहे. तर मित्रांनो भेटूया उद्या नवीन कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत नमस्कार.